आज तुम्ही दिवसभर माझ्यासोबत होते, तर तुम्हाला कसं वाटलं माझं ड्रायव्हिंग, माझं चालवणं? आज सकाळी ज्यावेळेला आम्ही सगळ्या मित्रांनी ही गाडी ठरवली पावसाळी सहलीसाठी, आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की या गाडीवरती एक महिला ड्रायव्हर आहे. त्यावेळेला सगळ्यात पहिले भीती वाटली होती, कारण ड्रायव्हिंग हा एक स्किलचा विषय आहे. ड्रायव्हिंग हा स्किलचा विषय असल्यामुळे, आणि साहजिक आहे, आपण ज्यावेळेला कुटुंबासोबत पावसाळ्यामध्ये बाहेर जातो त्यावेळेला आपली सुरक्षितता सगळ्यांची खूप महत्त्वाची होती. परंतु आता काय झालं की तुम्ही दिवसभर आम्हाला असं कुठे जाणूच दिलं नाही की सेफ ड्रायव्हिंग काय असतं हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप अभिमान वाटला तुमचा, की आम्हाला इतकं छानपैकी तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरून, जिथे सांगू तिथे फिरून व्यवस्थित आम्हाला तुम्ही आता घरी आणून सोडलंय. खरंच म्हणजे तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार, आणि पुन्हा एकदा अभिनंदन करेल मी की तुम्ही हा व्यवसाय निवडला आणि सगळ्या महिलांसाठी तुम्ही प्रेरणा आहात, हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे बघून आणखीन महिला या क्षेत्रात येतील आणि हे डेअरिंग करतील, हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आज आम्ही ज्यावेळेस ही ट्रिप चं नियोजन केलं त्यावेळेस आमच्या मनात असं काही नव्हतं. आम्ही सगळे मित्र एकत्र आलो आणि योगायोगाने ताईचा नंबर मिळाला आणि ताईची ही गाडी मिळाली. आणि ताईची स्टोरी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर मला असं वाटतं की या आमच्या ज्या आनंदामध्ये ती एक वेगळी भर मिळाली, एक अभिमान वाटला. ताईचं वैशिष्ट्य म्हणजे सिटी लिंक बसची ती पहिली महिला चालक आहे नाशिकमधली, आणि हे गोष्ट ही कौतुकास्पद होतीच. परंतु ही जी गाडी आहे तर ही पण भारतामधली पहिली मालक चालक ती आहे, ही एक गोष्ट सुद्धा एक अभिमानाची होती. बाकी ताईचं ड्रायव्हिंग वगैरे खूप चांगलं आहे, तसं ड्रायव्हिंग चांगलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तसं तिचं मनही खूप चांगलं आहे. आणि प्रवाशांना बोलून त्यांच्यात मिसळून ज्या पद्धतीने ताईने हा सगळा आमचा सुखकर प्रवास केला त्याबद्दल निश्चितच मला असं वाटतं असा प्रवास तुम्ही सर्वांनी करावा अशी मी अपेक्षा करतो. की आपली जी गाडी आहे त्यांचे चालक आणि मालक ह्या ताई आहे, म्हणजे लेडीज आहे, तेव्हा थोडंसं असं मनाला वाटलं की खरंच आपण सेफ हँड्समध्ये आहो का. परंतु सुरुवातीलाच जाणवलं की त्यांनी खूप सेफ ड्रायव्हिंग केलं, त्यांची कंट्रोल पण खूप चांगला आहे. कधी असा कचकन ब्रेक मारला हे पूर्ण आज दिवसभरात कधी आठवलंच नाही. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे त्या आपल्या फॅमिली मेंबरसारख्या ना आमच्यासारख्या अशाप्रमाणे आज दिवसभर वागल्या. तर म्हणजे असं ते चालक आहे असं वाटलंच नाही, तर आपली एक ताई आहे असंच दिवसभर वाटलं. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी एक फॅमिलीसारखं पूर्ण आमच्या टूरमध्ये आज राहिल्या आणि आमच्या सगळ्यांची सगळ्या ठिकाणी काळजी घेतली. खरं तर आज सकाळी आम्ही जेव्हा 8 वाजता द्वारकेवरून ट्रिपला निघालो तेव्हा आम्हाला ह्या ताईची ओळख झाली की ही ताई आज आपली गाडी चालवणार आहे. पण कदाचित थोडीही शंका मनात आली नाही की अरे बापरे, महिला आमच्या सोबत असेल आणि ती गाडी चालक आहे तर आम्हाला भीती वाटेल का, कसा होईल प्रवास, अजिबात जाणवलं नाही. का तर तिचा प्रत्यक्षातला एक आत्मविश्वास पाहता मला तर खूप आनंद झाला की एक महिला आज गाडी चालवतीये आणि सगळ्यांचं आज तिने सारथ्य अगदी छानपणे केलेलं आहे. सुंदररित्या गाडी चालवून आम्हाला अगदी सुरक्षितरित्या घरापर्यंत आणलेलं आहे. दुसरी गोष्ट, ताई आज आमच्याशी इतकी छान मिक्सअप झाली की आम्ही कदाचितही असं आता आम्हाला भीती वाटत नाही की आमच्यासोबत जर पुरुष मंडळी नसतील आणि आम्ही जावं तर काय करावं, कोणाला सोबत घ्यावं, ह्या बाबतीत आम्ही आता निश्चिंत झालेलो आहोत. बऱ्यापैकी आम्ही ठरवलंय जरी आम्ही नुसत्या स्त्रिया, जरी नुसत्या लेडीज आम्ही ट्रिपला जाऊ तर अगदी पहिले ताईला कॉल करू, तिची उपलब्धता बघू आणि मग दुसऱ्या ड्रायव्हरला आम्ही प्रेफर करू, नाही तर नाहीच करणार, ताईलाच घेऊन जाऊ. थँक्यू. नमस्कार. खरं म्हणजे आज पहिल्यांदाच आम्हाला जसं सांगितलं सगळ्यांनी त्याप्रमाणे सकाळी आम्ही जसं गाडीत बसलो आणि पहिल्या 15 मिनिटात असं लक्षात आलं की यांची ड्रायव्हिंग एकदम सेफ आहे आणि तितका त्यांचा स्वभाव जो आहे तो अगदी मनमिळाऊ आहे. मग थोडीशी चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की यांनी ती मोठी बस पण चालवली आहे. त्यांची युरोपमध्ये म्हणजे त्यांचे सिलेक्शन पण झालं होतं, पण मग काही कारणास्तव ते जाऊ शकले नाही. मग नंतर हे पण समजलं की त्यांच्या
मुलीचं नाव शिवानी आहे आणि ती आता ओरिसामध्ये आहे आणि ती आता रोईंगमध्ये मला वाटतं ती गोल्ड मेडलचा प्रयत्न करते. मला वाटतं तिने चांगल्यापैकी तिने बरेचसे पदकं पण मिळवलेले आणि एवढी जिद्द असलेली जर आई आहे तर तितकीच जिद्दीची ती मुलगी आहे. ती नक्कीच राष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल लेवलला ती नक्की पुढे जाईल याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि यांच्या जो चार्म आहे, ज्या पद्धतीचं त्यांचं सगळं वागणं आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून ज्या पद्धतीने त्यांनी अतिशय आमचा पूर्ण दिवस अगदी आम्हाला असं वाटतं सत्कारने लागला, मजा आली सगळ्यांना अगदी. आणि इतक्या म्हणजे भारतामध्ये एवढी मोठी गाडी अर्बेनिया आणि एवढी मोठी इतक्या सराईतपणे त्यांनी ती अशी चालवणं आणि खरोखरच हे कौतुकास्पद आहे. आणि आम्हाला खूप खूप आनंद पण आहे आणि अभिमान पण वाटला की त्या आता आमच्या पूर्ण फॅमिलीचे एक मेंबर झालेले आहेत असं आम्हाला वाटतं नक्कीच. धन्यवाद. आणि यापुढे पण आम्ही अशीच आम्ही सगळेजण जेव्हा काही ठरेल तर त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा त्यांचंच नाव प्रिफर करणार आणि हे निश्चितच करणार. है ना? धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या को Cheers व्हिडिओ for ले मीना.